आज आपण तुरीचे बार या एका हृदयस्पर्शी मराठी कथेबद्दल बोलणार आहोत. ही फक्त एक प्रेमकथा नाही आहे, तर ग्रामीण भारतात प्रेम, परंपरा आणि बंडखोरी यांच्यात नेमका कसा संघर्ष उभा राहतो याची एक जबरदस्त कहाणी आहे. चला, या कथेच्या जगात थोडं खोलवर शिरूया. जिथं नाती परंपरा जपतात तिथे प्रेम बंडखोर ठरतं. विचार करा या वाक्यावर. हे एक साधं वाक्य नाही आहे, तर या पूर्ण कथेचा आत्मा आहे. याच एका भावनेभोवती, याच संघर्षाभोवती आपली संपूर्ण कथा विणलेली आहे. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. वाशिमच्या मातीत कोणतीही गोष्ट कुठे घडते हे खूप महत्त्वाचं असतं, नाही का? आणि या कथेमध्ये तर वाशिमची ही सुपीक पण तितकीच कठोर जमीन, ती फक्त एक पार्श्वभूमी नाही, तर स्वतःच एक महत्त्वाचं पात्र आहे. ही कथा आपल्यापर्यंत पोचवली आहे वाशिमचे लेखक धीरज पावडे यांनी. त्यांच्या शब्दांमधून वाशिमच्या मातीचा गंध, तिथली माणसं, तिथली सामाजिक रचना इतकी जिवंत होते की वाचताना वाटतं, अरे, हे तर आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी घडतंय. मग कसं आहे हे जग? कल्पना करा, इथलं आयुष्य म्हणजे शेती. सगळं काही शेतीभोवती फिरतं. सामाजिक नियम इतके पक्के आहेत, जणू काही दगडावर कोरलेले आहेत. ते सहजासहजी बदलत नाहीत. आणि कुटुंबाची इज्जत, अहो, ती तर इथं जीवापेक्षाही मोठी मानली जाते. लोकांची स्वप्न, त्यांचं आयुष्य, सगळं काही त्या जमिनीशी जोडलेलं आहे. अशाच वातावरणात आपली ही प्रेमकथा आकार घेते. आता येऊया कथेच्या नावाकडे. तुरीचे बार म्हणजे काय? तुरीच्या शेंगा, बरोबर. पण थांबा, इथे हे फक्त एक पीक नाही आहे. हे एक प्रतीक आहे. पोषणाचं, संयमाचं आणि हो, त्या खडतर परिस्थितीत मोठ्या कष्टाने जपलेल्या प्रेमाच्या एका नाजूक पिकाचं. म्हणजे बघा, नावातच किती खोल अर्थ दडलेला आहे. चला तर मग आता वळूया दुसऱ्या भागाकडे. दोन जीवांची कहाणी. या मातीच्या आणि परंपरेच्या पार्श्वभूमीवर आता आपण भेटणार आहोत त्या दोन जीवांना, ज्यांच्या धाडसी प्रेमाची ही गोष्ट आहे. त्या दोघांमध्ये जे नातं आहे ना, ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. खूप खोल, खूप तीव्र, असं नातं जे न बोलताही एकमेकांना समजतं. त्यांचं प्रेम म्हणजे एक आव्हान आहे. त्यांच्या समाजाने आखलेल्या प्रत्येक रेषेला, प्रत्येक नियमाला दिलेलं एक थेट आव्हान. आणि साहजिकच इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. आता बघूया तिसरा भाग, समाजाच्या भिंती. प्रेम तर एका रोपासारखं वाढत होतं, पण त्याच्या चारही बाजूंनी समाजाच्या उंच, न तुटणाऱ्या भिंती होत्या. बघूया आता ह्या भिंती त्यांच्यावर काय दबाव टाकतात. हाच तो खरा संघर्ष आहे. बघा, एका बाजूला काय आहे? त्यांची स्वतःची इच्छा, प्रेम करण्याचं स्वातंत्र्य, एकत्र आयुष्य जगण्याचं एक छोटंसं स्वप्न. आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक बंधनं, म्हणजे परंपरेच्या बेड्यात जणू, आणि कुटुंबाच्या कर्तव्याचं ते मोठं ओझं. याच दोन गोष्टींच्या मधोमध ती दोघं अडकली आहेत. आणि मग या सगळ्या संघर्षातून आपण येतो कथेच्या अशा वळणावर, जिथे त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी लागणार आहे. ही ती वेळ आहे जेव्हा त्यांच्या मनातलं वादळ आणि बाहेरून येणारा समाजाचा दबाव हे दोन्ही एकत्र येतात आणि त्यांना अशा ठिकाणी आणून उभं करतात जिथून पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नसतं. इथे कथा एक साधा पण खूप अवघड प्रश्न विचारते. प्रेम की कर्तव्य, काय निवडायचं? आणि हा प्रश्न फक्त त्या दोघांपुरता नाहीये. तो कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावतो, नाही का? आणि मग तो क्षण येतोच, तो निर्णायक क्षण, जेव्हा त्यांच्यासमोर कुठलाही दुसरा मार्ग उरलेला नसतो. त्यांना एक निर्णय घ्यावाच लागतो. असा निर्णय ज्याचे परिणाम ते आयुष्यभरासाठी असतील, जे कधीच पुसता येणार नाहीत. हाच तो कथेचा निर्णायक टप्पा आहे. चला तर आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. कथेचं सार. या सगळ्या अनुभवातून, या संघर्षाच्या पिकातून शेवटी हाती काय लागतं? आपल्याला काय शिकायला मिळतं? चला बघूया. या पूर्ण कथेतून ना 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर येतात. पहिली गोष्ट, निस्वार्थ खरं प्रेम कसं असतं. दुसरी, जेव्हा तुम्ही परंपरेच्या विरोधात जाता तेव्हा समाजाशी संघर्ष हा होणारच, तो अटळ असतो. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, घेतलेल्या प्रत्येक वैयक्तिक निवडीची एक किंमत असते, जी चुकवावीच लागते. हेच या कथेचं सार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, प्रेम आणि परंपरा यांच्यातला हा संघर्ष, ह्यावरच्या कथा आजही आपल्याला इतक्या आपल्याशा का वाटतात? का इतके भिडतात? जरा विचार करा. याचं उत्तर कदाचित आपल्या आजूबाजूला, आपल्याच समाजात दडलेलं आहे.